स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी ईव्हीएमद्वारे घेतला मतदानाचा अनुभव। शालेय मुख्यमंत्रीपदी त्रिजल पोटे, गुलाल उधळी जल्लोष। शपथविधी सोहळ्यात विजयी उमेदवारांचा ग्रामपंचायत सदस्य संजय पोवार यांच्या हस्ते सत्कार। गडिंग्लज तालुक्यातील कौलगे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शालेय जिमखाना निवडणुका लोकशाही पद्धतीने पार पडल्या। यामध्ये विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव देताना ईव्हीएमचा वापर करण्यात आला। निवडणुकांसाठी मुख्याध्यापक अरुण हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम जाहीर करून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले। अर्ज छाननी, चिन्ह वाटप, प्रचार आणि मतपत्रिका यानंतर मोबाईल ईव्हीएमद्वारे मतदान पार पडले। मतदान करताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून आली। मतमोजणीनंतर एलसीडी प्रोजेक्टवर निकाल जाहीर करण्यात आला। शालेय मुख्यमंत्रीपद त्रिजल पोटे तर मुलींच्या प्रतिनिधी म्हणून श्रेया आर्दाळकर व चिन्मयी पोवार यांची निवड झाली। मंत्रिमंडळात सिद्धी केसकर, श्रेयस लोखंडे, समर्थ शिंदे, हर्षद सुतार, श्रावणी आर्दाळकर, अथर्व केसरकर, युगंधर येसरे, विराज पोवार, शिवम पताडे, आराध्या कुराडे यांचा समावेश करण्यात आला। वर्ग प्रतिनिधी म्हणून वेदिका तोडकर, रुद्र मडकर, आराध्य देसाई, समीर शिवडकर, वृषभ पवार, अमृता जाधव यांची निवड झाली। निकालानंतर विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला। 10 जुलै रोजी सर्व मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला। यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय पोवार यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला। निवडणुकीचे नियोजन विभाग प्रमुख नामदेव यादव यांनी केले। मतदान अधिकारी म्हणून स्वाती पाटील, विश्वजित चव्हाण, सुरेखा नंदनवाडे, दीपक सावंत तर पोलीस कर्मचारी म्हणून निहार पाटील व ऋग्वेद कांबळे यांनी काम पाहिले। मोबाईल ईव्हीएम बळीराम पाटील यांनी ऑपरेट केले। मतदान निरीक्षक म्हणून सुनील माने व बाळासाहेब मोहिते तर सुरक्षा रक्षक म्हणून दुंडाप्पा कांबळे व गजानन काटकर यांनी जबाबदारी पार पाडली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।